नमस्कार पब्लिक, मी आहे वैभव भालेकर आणि वेलकम आहे तुमचं बिगिनर वर्कआउट सिरीजच्या एपिसोड नंबर 2 मध्ये. तर चला आपण आज डे 2 एक्सरसाइज बघूयात कशा कशा करायच्यात. तुम्ही जर फर्स्ट डे मध्ये वॉर्मअप वगैरे शिकला असेल तर तो करा, तोच कंटिन्यू ठेवा. तर आपण आपल्या डायरेक्टली आज नेक्स्ट एक्सरसाइज कडे जाणार आहे. मेक शुअर तुम्ही वॉर्मअप केलाय. तर आज आपली पहिली एक्सरसाइज असणार आहे बायसेप कर्ल. छोटे छोटे डंबल घ्यायचे, जास्त हेवी घ्यायचे नाही, 2.5 ते 5 किलो पर्यंत घेऊ शकता ऍज पर युअर स्ट्रेंथ. तर फर्स्ट एक्सरसाइज असणार आहे आपली बायसेप अल्टरनेट कर्ल. कसं करायचंय ते प्रॉपरली सांगतोय, बघून घ्या. असं स्ट्रेट थांबायचंय, चेस्ट अप करायचे, शोल्डर लॉक करायचे आणि फक्त एल्बो मूव्ह झाले पाहिजे तुमचे. कसं सांगतो. 1 स्क्वीज करायचा बायसेप, स्ट्रेच करायचा आहे. 2 स्क्वीज, स्ट्रेच, स्क्वीज, स्ट्रेच, स्क्वीज, स्ट्रेच, स्क्वीज, स्ट्रेच. तुमची बॉडी हल्ली नाही पाहिजे, फक्त एल्बो हल्ला पाहिजे. तर याचे तुम्हाला करायचे आहेत 1 1 2 2 असे 10 रेपिटेशन मारायचे आणि 4 सेट घ्यायचे. त्याचे तुम्हाला 10 रेपिटेशनचे 4 सेट मारायचे आणि प्रत्येक सेट मध्ये 40 ते 45 सेकंद ब्रेक ठेवायचा आहे. नेक्स्ट तुम्हाला घ्यायचा आहे इझी बार. तुमच्या जिम मध्ये, तुमच्या प्रत्येक जिम मध्ये हा बार असतो इझी बार, तिथे तुम्हाला मिळून जाईल. या बार घ्यायचा आहे आणि या बारला तुम्हाला कमी वेट लावायचं आहे. जेवढं कमीत कमी वेट लावताल तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील. स्टार्टिंगचे डे आहेत, थोडं स्लो घ्या. याचे पण तुम्हाला स्क्वीज करायचं आहे, स्ट्रेच करायचं आहे, स्क्वीज करायचं आहे, स्ट्रेच करायचं आहे, स्क्वीज करायचं आहे, स्ट्रेच करायचं आहे, स्क्वीज करायचं आहे, स्ट्रेच करायचे. असे 10 रेपिटेशन घ्यायचे आहेत आणि 4 सेट घ्यायचे. 4 सेट्स 10 रेपिटेशनचे आणि प्रत्येक सेटमध्ये 40 ते 45 सेकंद ब्रेक ठेवायचा आहे आणि एक्सरसाइज फिनिश करायची. जास्त काय हार्ड नाहीये, थोडं वेट कमी लावा आणि प्रॉपर स्क्वीज आणि स्ट्रेच करा. आपली आजची नेक्स्ट एक्सरसाइज असेल ट्रायसेप पुश डाऊन. तर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, आज आपण बायसेप आणि ट्रायसेप टार्गेट करतोय स्टार्टिंगला. काल आपण काय केलं होतं, चेस्ट, बॅक आणि लेग्स असं टार्गेट केलं होतं. आज आपण बायसेप आणि ट्रायसेप, त्यानंतर बाकीचे मसल टार्गेट करू. तर चला तुम्हाला ट्रायसेप कसा मारायचा ना ते प्रॉपरली शिकवतो. तर काय करायचंय, तुमच्या जिम मध्ये असा एक रॉड असेल आणि तुमची ही जी लेवल आहे तुमच्या हाईटच्या लेवल ठेवायची आहे, हाईटच्या थोडी वर ठेवायची आहे आणि बारला असा पकडायचंय. स्ट्रेट थांबायचंय, थोडं कर्वेचर झालं तरी चालेल, पण तुमचे शोल्डर लॉक ठेवायचे आहेत आणि फक्त एल्बो मूव्ह झाले पाहिजे. तर हा जो रॉड आहे ना, तुम्हाला असा तुमच्याकडे पुश नाही करायचा आहे. हा जो रॉड आहे तुम्हाला असा खाली पुश करायचा आहे, तुमच्या आईज लेवलला, बाकी असा खाली करायचा आहे. तुमच्याकडे नाही ओढायचा, प्रॉपरली असा पुढे पुश करायचा आहे आणि पुरा ट्रायसेप फील झाला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर याचे करायचे तुम्हाला 4 सेट्स विथ 10 रेपिटेशन आणि प्रत्येक सेट मध्ये तुम्हाला घ्यायचं आहे 40 ते 45 सेकंद ब्रेक. चला नेक्स्ट एक्सरसाइज बघू. तर आपली नेक्स्ट एक्सरसाइज परत असणार आहे लॅट पुल डाऊन, जी आपण काल पण बघितली होती. मी तुम्हाला डायरेक्टली पुलअप्स कडे घेऊन जात नाहीये, कारण पुलअप्स थोडे हार्ड जातात स्टार्टिंगला. तर अगोदर ह्या मशीनवर प्रॅक्टिस करून घ्या कसं करायचंय. तुम्हाला सांगितलं होतं मी, असा रॉड घ्यायचा आहे आणि या रॉडला असं पकडून इथं लॉक करायचंय आणि प्रॉपरली तुम्हाला तुमच्या चेस्ट कडे पुल करायचंय. लॅट्स स्प्रेड करायचे. लॅट्स म्हणजे काय, लॅट्स म्हणजे हे असतं, हे लॅट्स तुम्हाला प्रॉपरली पुल, तर प्रॉपरली स्ट्रेच झाले पाहिजे वरती सोडताना आणि खाली घेताना पूर्ण स्क्वीज झाले पाहिजे. 1 स्ट्रेच, स्क्वीज, स्ट्रेच, स्क्वीज, स्ट्रेच, स्क्वीज, स्ट्रेच. असे तुम्हाला 10 रेपिटेशन मारायचे आहेत आणि 4 सेट्स. तर प्रत्येक सेटमध्ये तुम्हाला 40 ते 45 सेकंद ब्रेक ठेवायचे आणि ही एक्सरसाइज संपवायची. तर चला नेक्स्ट एक्सरसाइज कडे. तर नेक्स्ट एक्सरसाइज असणार आहे आपली आजची पुशअप्स. पुशअप मी तुम्हाला कालच्या डे मध्ये पण सांगितले होते कसे मारायचे, आज परत सांगतो, तर नीट बघून घ्या. पुशअप्स तुम्हाला साधे पुशअप्स, तुम्हाला नॉर्मल पुशअप जाणार नाही मला माहिती आहे. तर सिंपल गुडघे असे ठेवायचे, सिंपल
1 पूर्ण स्ट्रेच चेस्टवर आला पाहिजे. 2 चेस्ट पूर्ण खाली टेकवायचा प्रयत्न करा. आणि जर हे पण जमत नसेल तर मिनी पुशअप मारा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 रेपिटेशनचे 4 सेट मारा आणि प्रत्येक सेटमध्ये 40 ते 45 सेकंद ब्रेक ठेवा आणि ही एक्सरसाइज फिनिश करा. चला आपली आजची लास्ट एक्सरसाइज असेल स्क्वॉट्स. तर स्क्वॉट्स कसे मारायचे आज परत एकदा सांगतो, काल पण सांगितले होते. तर चल स्क्वॉट्स कसे मारायचे ते आज प्रॉपरली परत एकदा सांगतो. तर तुमचे जे पाय आहेत ते शोल्डर लेवलला ठेवा आणि जे तुमचे गुडघे आहेत ते पुढे असे नीज लेवलला गेले नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही स्क्वॉट्स परफॉर्म करता तेव्हा आहे ना जास्त खाली पण जायचं नाहीये आणि जास्त वर पण थांबायचं नाही. आणि बॅक असे कुब्बड नाही काढायचे, प्रॉपरली स्ट्रेट ठेवायची आहे. असं पकडा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 रेपिटेशनचे 4 सेट्स घ्या आणि प्रत्येक सेटमध्ये 40 ते 45 सेकंद ब्रेक ठेवा आणि एक्सरसाइज संपवा. आपला आज डे 2 चे एक्सरसाइज संपलेले आहेत. तर डे 2 मध्ये आपण काय काय बघितलं? बायसेप कर, बायसेप बार्बल कर, ट्रायसेप पुश डाऊन, लॅट पुल डाऊन, पुशअप्स आणि स्क्वॉट्स. आपण एव्हरी मसल टार्गेट केलाय. आज प्रत्येक मसल टार्गेट केलाय. बेसिक एक्सरसाइज आहे, जास्त ऍडव्हान्स नाहीये. मी तुम्हाला ऍडव्हान्स सांगत पण नाही कारण डे 2 आहे, जास्त तुम्ही हेवी घेऊ शकत नाही माहिती मला. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्राला ज्याने की नवीन जिम जॉईन केली आहे. तर इंस्टाग्रामला मला फॉलो करून घ्या. काय प्रॉब्लेम असतील तर तिथे डायरेक्टली डीएम करा, मी तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन. आणि डे 3 साठी सबस्क्राईब करून ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया उद्या.